नमस्कार मंडळी, कसं काय मजेत आहे ना? खाताय ना? खाल्लंच पाहिजे. पोटा पाण्यात तर सगळं करतोय आपण. माणसाला आयुष्यात भरपूर टेन्शन काय तर रोज लढते राहायच्या. पण कसं पोटाकडनं माणूस सुखी असते की बाकीकडनं सुखी असते. मग असलं आपण चांगलं चांगलं स्पॉट तुम्हाला दाखवत असते. मी पण तुम्हाला पहिला सांगतो की नमस्कार, जाऊ दे तर खाऊ मैत्राव चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आज आपण सांगली जयसिंगपूर रोडला आलेलो आहे. जसं पुढे जातोय तो कोल्हापूरला आणि तो जो स्पॉट आहे सांगोला, पंढरपूर, सोलापूर, लातूर इकडे हायवे जातो. अंकलीमध्ये आपण पुन्हा एकदा आलेलो आहे. अंकलीमध्ये आपण पाठीमागे एकदा जैन वडा कव्हर केला जो अंकलीमध्ये फेमस आहे. अंकलीमध्ये अजून एक स्पॉट फेमस आहे तो म्हणजे अंकलीचा सुप्रसिद्ध असलेला श्री स्वामी समर्थ दावंगरी लोणडोसा. दावंगरीचा लोणडोसा हे सगळीकडे माहितच आहे. आता पण दावंगरीला प्रत्येकाला जाऊ शकत नाही आपण, पण त्या टाईपची टेस्ट आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी दावंगरी लोणडोसा म्हणून मिळते. तर अंकलीचा हे जो दावंगरी लोणडोसा आहे ना तो बऱ्यापैकी फेमस आहे. लई ठिकाणी मी ऐकून होतो की आपण एकदा तुम्ही ते स्पॉट कव्हर करा. अंकलीला जाताय तर स्पॉट तुम्ही कव्हर केलाच पाहिजे. आमचे एक सर आहेत राम शिकलकर म्हणून, त्यांनी मला हे जवळजवळ 1.5 वर्षा पाठीमागे स्पॉट मला सांगितलेला. तो स्पॉट माझ्या मनात होता घ्यायचा आणि तोच घ्यायला आज मी तर आलेलो आहे. बरीच सेलिब्रिटी युट्यूबवर फेसबुकला जे व्हिडिओ करतात बरे बरे फेमस जे ब्लॉगर आहेत ते इथे येऊन गेलेत. आपण पाठीमागे थांबणार नाही. आज आपण सुद्धा आलेलो आहे. तिथं काय काय मिळते स्पेशल काय 100% लोणडोसा तर असणार आहे ते आपण ट्राय करून बघणारच आहे. इथली माहिती घेणार आहे. चला तर बघूया आपण अंकलीचा सुप्रसिद्ध लोणडोसा. अंकलीचा सुप्रसिद्ध असलेल्या डोश्यासाठी आपण आलतो. गरम गरम लोणडोसा बघा चालूच आहे आणि दिसताना असं एकदम पाणी सुटणार तुम्हाला बघितलं तोंडाला. लोणी तुम्ही बघू शकता किती पद्धतीने टाकलेला आहे. जवळजवळ 14 ते 15 डोसा ह्याच्यावरती टाकलेत बघा, तयार करायला चालू आहे आणि हे कंटिन्यू चालू आहे. गर्दी चालूच असते इथं. ओनर आपल्याबरोबर दोघं पण भाऊ आहे ना तुम्ही? भाऊ आहे. तुमचं नाव काय? माझं नाव प्रशांत पाटील. प्रशांत पाटील. तुमचं? श्रीकांत पाटील. तर दोघं जण भाऊ आहे. तुमचा अनुभव कसा आहे किंवा चालू कधीपासून केलाय लोणडोसा? चालू आम्हाला 2009 ला चालू केलेलो. 2009 चालू बरेच वर्ष झाली. बरेच वर्ष झाले. बऱ्याच आता युट्यूबर वगैरे येऊन गेले. आता आज आली तर फेसबुकला सुद्धा तुमचा व्हिडिओ बघितलेला. गर्दी भरपूर असते, रिस्पॉन्स आहे. तुम्हाला कसा अनुभव आहे इथला? काय आपल्या गिरायकाच्या जी क्वालिटी आम्ही दिल्या पहिल्यापासून लोकांना त्याच्यामुळे गेला आम्ही मोस्ट पब्लिसिटी आमची भरपूर झाली लोक. त्यामुळे आपल्या अशा तुमच्यासाठी युट्यूबवर ह्याच्यामुळे जे आम्हाला रिस्पॉन्स मिळाला ते चांगला आहे. आम्ही पण असं म्हणजे ऐकूनच पहिल्यांदा आम्ही सर कोणाच तर ऐकलं असते आपण माउथ पब्लिसिटी जास्त महत्व आहे. लोकांना जर ती चव आवडली तरच लोक दुसऱ्यांना सांगते आपण इथे जाऊन खावा म्हणून. बरोबर. तशी तुमची क्वालिटी असणारच आहे. सुरुवात तुम्ही 2009 केली, पण काही डोक्यात कसं काय आलं तुमच्या सुरुवात? डोक्यात म्हणजे माझं पहिल्यापासून मी मुळात खाण्याचा आवड शौकीन असल्यामुळे मला खाण्याची आवड असल्यामुळे मी या बिझनेस मध्ये उतरा ठेवलं आणि काय विकेल तर बिझनेस करायचा कुठला पण हे माझ्या पहिल्यापासून डोक्यात होतं. डायरेक्ट दावंगीरला शिकला का तुम्ही? नाही आमचा म्हणजे एक माणूस होता कोल्हापूरचा. त्यानं आम्ही प्रॉपर थोडीफार माहिती घेतली. आपलं थोडंफार त्यात जे आम्हाला माहिती होतं त्या पद्धतीने थोडा बदल करत गेलो. त्यामुळे क्वालिटी आपली तयार झालेली आहे. आता हे पीठ वगैरे तुम्ही तयार करताय? होय. किती लागतं पीठ? किती रोजचं एक 20 किलो आपलं टार्गेट आहे. 20 किलोचं डोसे किती तयार होते? साधारण 450 ते 500 डोसे तयार होतात. 450 ते 500 डोसा. कुठला डोसा आहे? दावंगरी लोणडोसा, मसाला डोसा, स्पंज डोसा. 3 टाईप डोसा. 3 टाईपचे डोसे. तरी ह्या पिठासाठी काय काय करावं लागते? प्रोसेस कशी असते? प्रोसेस म्हणजे रात्री तांदूळ भिजत घालायचं, परत ते सकाळी जरा वाळवून घेऊन परत दळून आणायला लागतं पीठ. ते ग्राइंडरला उडीद डाळ बारीक करून घेऊन ते संध्याकाळी मिक्स करून बारीक करून ठेवायला लागतं. बरंच नाव आहे. आणि लोणी सुद्धा बघितलं तुम्ही भरपूर प्रमाणात लोणीचा युज केलाय आणि टेस्ट सुद्धा क्वालिटी असतात. लोणी आपण जे वापरते ते सगळं चांगल्या क्वालिटीचं वापरते. त्यामुळे जे मेन जे लागते त्याला लोणीच आहे ते त्याला आपण स्पेशल चांगल्या क्वालिटीचं वापरतो. बोर्डावरती लिहिले बघा, जुना अंकलीचा सुप्रसिद्ध डोसा आहे म्हणून. तर बरीच वर्ष झाली तर फेमस आहे आणि लोकांची गर्दी पण असते. आता आपण आलेलं थोडस लेट. सकाळी वेळेस जास्त गर्दी असते. सकाळी जरा जास्त. चालू कितीला होते? 9 ला. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. 7 वाजेपर्यंत दिवसभर चालूच आहे. स्पॉट बरोबर मेन चौकात आहे बघा. अंकलीच्या चौक आहे तर हायवे जातोय त्या चौकात तुम्हाला बघायला मिळेल. 3च टाईपचे डोसे आहेत. किंमत कशी राज्यात? लोण डोसा आहे आपला 60 रुपये, स्पंज डोसा आहे ते 70 रुपये आणि मसाला डोसा आहे ते 45 रुपये. चालते. लय नाव ऐकले. डोश्याची टेस्ट कशी आहे? खास तर मी तर लोणडोसा ट्राय करून बघणार आहे. तुम्हाला पण सांगतो. दावंगरी लोणडोसा, अंकलीचा सुप्रसिद्ध दावंगरी लोणडोसा आपल्या पुढे आलेला आहे. 60 रुपये किंमत आहे डोश्याची.
बटाट्याची भाजी येते बघा, त्याबरोबर ही चटणी येते आणि ही कशी चटणी आहे मला वाटतंय लाल चटणी दिसते. चटणीच तर नाही ती, म्हणजे आपलं घरगुती जी कोल्हापूर चटणी आहे तशी तर दिसत नाही. तो डोसा आहे. लोण्याचं प्रमाण जर बघितलं ना तुम्ही, गच्च मध्ये लोणे आहे. आता माझ्या बघू शकता तुम्ही लोणे कसं लागलं बघा, एवढं लोणे आहे पैशामध्ये. टेस्ट कशी आहे बघायची आपल्याला. दिसायला तर एकदम जाळीदार दिसायला लागलाय, बघल तिकडे जाळीदार डोसा एकदम क्रंची असणार तर 1 लाख टक्का. आपण आता टेस्ट करून बघूया. ठीक आहे, ही भाजी मस्तपैकी जरा चटणीमध्ये बघूया. नारळाची प्रॉपर चटणी आहे एकदम, लय भारी टेस्ट लागते. आणि जो डोसा आहे ना, लोण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे टेस्ट उठून येते त्याबरोबर मस्त. आणि जास्त लोण्याची तो भारी वाटते, लोण्याची टाकलेला आहे ना त्याच्यामुळे भारी वाटते. जरा ही चटणी मला बघायची ट्राय करून. क्वालिटी वाईज सुपर आहे म्हणजे, आणि खायला क्रंची लागते, त्यामुळं 1 नंबरचा विषय. बाकींच्या स्पंजी डोसा पण आहे, मसाला डोसा पण आहे. अजून आपल्याला भरपूर दौरा करायचा, त्यामुळे आपल्याला जास्त खाऊन चालणार नाही. त्यामुळे फक्त मी लोणी डोसा घेतलेला आहे. परत कधी आलो तर परत कधीतरी मसाला डोसा स्पंजी डोसा ट्राय करूया. पण आत्ता ह्या क्षणाला तरी मला लोणी डोसा बेस्ट वाटला. बरंच नाव आहे सांगलीमध्ये गेलेला असताना, किंवा अगोदरचं माझ्या डोक्यात तो स्पॉट तुम्ही कव्हर करायला पाहिजेच. तर 100% आपण इथं आज आलेलो आहे, कारण तुमचे काय ख्वाहिश आहे ते आपण पूर्ण करणार. पण तुम्हाला कसं वाटलं समजा असलं की सांगलीमधलं किंवा ह्या भागातलं अजून कुठलं तर स्पॉट कव्हर करायला पाहिजे, तुम्ही मला कमेंट करून सांगा. आत्ताच्या घडीत तर मला लोणी डोसा खायचा आहे. बेस्ट म्हणजे बेस्ट लोणी डोसा आहे. क्रंची लागतो राव एकदम बेस्ट. डोसा हा 1 नंबर आहे. आम्ही जयसिंगवरून आलोय आणि डोसाची क्वालिटी चांगली आहे. आम्ही कायम चांगले झालो की तिथे एकदा खाऊनच जातोय. स्पेशल डोसा यांचा क्वालिटी म्हणजे क्रिस्पी असते, परत भाजी पण चांगली आहे, चटणी पण चांगली आहे. चांगलीच चालू की आम्ही कायम एकदा खातोय, खाऊनच जातोय. अजून एक सांगली भागातला आपण स्पॉट कव्हर केलेला आहे, सांगलीचा सुप्रसिद्ध असलेला दावंगुरी लोणी डोसा. अजून असं बरंच स्पॉट आपण कव्हर करणार आहे. आणि कसं आहे, सगळं स्पॉट आपण दाखवू शकत नाही. तुम्ही काय तर सजेस्ट करा, तुम्ही पण सांगा मला की आपण अजून काय दाखवलं पाहिजे, सांगलीतलं अजून सांगली भागातलं काय घेतलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला का नाही व्हिडिओला शेअर करावं लागेल, लाईक करावं लागेल आणि चॅनल आपल्याला सबस्क्राईब पण करावं लागेल. तर जाता करून जावं सबस्क्राईब. असं सपोर्ट राहू दे. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जाऊ दे तर खाऊ माहीत राहू. चला भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये.